नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचं सूप। तर बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य, तर इथे मी भरपूर सारे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत। त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि एक हा पातीचा कांदा आहे, तर हा सुद्धा आपल्याला वापरायचा आहे, आणि दुधी भोपळा। तर ह्या सर्व भाज्या आपण आधी कट करून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत। तर मी थोड्या पातळच कट केलेल्या आहेत, जेणेकरून ह्या लवकर उकळल्या जातील। आणि कोथिंबीरीचे देठ सुद्धा मी छान असे बारीक कट केलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला भाज्या कट करून घ्यायच्या आहेत। तर एका पॅन मध्ये मी छान पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळे आलं की या भाज्या त्यामध्ये घालून मऊ होईपर्यंत ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। तर ट्रान्सफर करून घेऊया आणि भाज्या मऊ होईपर्यंत आपण शिजून घेऊया। तर दुधी भोपळ्याचं सूप म्हणजे अतिशय फायदेशीर आहे शरीरासाठी, आणि वेट लॉस सुद्धा करतात। आणि दुधी भोपळ्याच्या सूपाला फॅट कटर असं सुद्धा म्हटले जाते, आणि अतिशय फायदेशीर आहे हे। तर छानपैकी आपण आता भाज्या उकळून घेऊया। तर इथे बघू शकता भाज्या आपल्या छानपैकी अशा उकळलेल्या आहेत, आणि याचं पाणी आपल्याला वेगळं करून भाज्या एकत्र करून काढून घ्यायच्या आहेत। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत, आणि याचं पाणी आपण वेगळंच ठेवलेलं आहे। तर ह्या भाज्या आपण सर्व मिक्सरला दळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेल्या सुद्धा भाज्या दळून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण सर्व दळून घेऊया। तर इथे पुरणाची चाळणी घ्यायची आहे, आणि जी आपली ग्रेव्ही आपण काढलेली होती पेस्ट, ती याला चाळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ही ग्रेव्ही चाळून घेऊया, आणि जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं त्यामध्येच मी ही चाळून घेत आहे ही ग्रेव्ही। तर इथे बघू शकता चाळल्यानंतर यावर हा जाडसर भाग राहिलेला आहे, हे आता बाजूला काढून ठेवायचा आहे आपल्याला। ज्या पॅन मध्ये आपण भाज्या उकडलेल्या होत्या तोच पॅन घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला आता काही जिन्नस घालायचे आहेत। तर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, अर्धा चमच जिरे, थोडीशी कांद्याची पात, आणि पांढरा भाग जो असतो कांद्याच्या पातीचा तो घेतलेला आहे, आणि एवढीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे जिन्नस आपल्याला यामध्ये घालून फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे 30 सेकंद झालेली आहे। तर आपली जिन्नस छान अशी फ्राय सुद्धा झालेली आहे। तर यामध्ये आपण आता जे आपण सूप बनवलेलं होतं ते घालूया। आणि छान याला उकळी आणायची आहे। तुम्ही इथे बघू शकता। तर छान याला उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता काळं मीठ, आणि इथे काळे मिरी पूड घेतलेली आहे अर्धा चमच, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जी बारीक चॉप केली होती आपण ती। तर हे सूप आपल्याला अतिशय फायदेशीर आहे। ब्लड प्रेशर आपलं कंट्रोल मध्ये ठेवतं। तर सूप आपले छानपैकी उकळे आलेला आहे। मंद गॅसवर हे 5 ते 7 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर यावर शेवटी आता आपण लिंबाचा रस घालत आहोत। तर लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार घाला। तर मी इथं अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। तर लिंबाचा रस सुद्धा घालून झालेला आहे। तर यामध्ये मी आता थोडंसं साधं मीठ घालत आहे,
आणि रेडी झालेलं आहे आपलं सूप. तर इथं बघू शकता तुम्ही. आणि यावर जो फेस येतो तो फेस आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. तर मी काढून घेतलेला आहे. तर एकदम तयार झालेलं आहे आपलं सूप. तर सर्व करून घेऊया. तर रेडी आहे आपला गरमागरम दुधी भोपळ्याचं सूप. अगदी तुम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत देऊ शकता. तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.